दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आमच्या लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो आणि त्याला कुरघोडी खेळ असं म्हणायचं. म्हणजे त्याच्यामध्ये 2 गट असायचे आणि तो पहिला गट जो आहे तो खांबाला पकडून प्रत्येक त्यांचे जे खेळाडू असतात त्यांनी एकमेकाला असं कमरेला धरायचं आणि वाकून राहायचं. आणि दुसरा जो गट आहे त्यांनी धावत जाऊन काय करायचं, त्याच्यावर उडी मारून त्यांच्या पाठीवर बसायचं. आणि सगळेजण बसल्यानंतर जोपर्यंत जो खाली आहे गट तो हरलो असं बोलत नाही किंवा आता नाही म्हणजे आता हरलो आम्ही, मग हे सगळेजण उतरायचे. किंवा जर पाठीवर बसलेले जर सगळेच बसू शकले नाही, काही जण पडून गेले, तर मग जे खाली असतात ते जिंकायचे. आणि अशा प्रकारे हा खेळ खेळायचे. कधी कधी असं वाटतं की प्रार्थना करताना सुद्धा आम्ही देवाबरोबर हाच खेळ खेळत असतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की देवाने आम्हाला शरण जावं, देवाने आम्हाला सांगावं, ओके आता मी तुला देतोय जे तू मागशील ते. आणि मग आम्ही काय करतो, देवावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो. आमचा जिद्दी स्वभाव जो असतो ह्यामुळे आम्ही देवावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही असं करतो की नाही, देवाने माझी प्रार्थना ऐकलीच पाहिजे. आणि आपण खूप त्यासाठी जोर लावतो. पण प्रार्थना करायची म्हणजे देवावर प्रेशर टाकून चालत नाही. आपण कधी कधी असं वाटतं की आपण ज्यावेळेस मग उत्तर मिळत नाही, मग आम्ही काय करतो, आमचा सूर बदलतो. मग आम्ही दया मागतो देवाकडे, आम्ही भीक मागायला लागतो, आम्ही गयावया देवाकडे करतो. परंतु आम्हाला मग असं वाटतं की देव असाच वागतो, की देव आम्हाला उत्तरच देत नाही. परंतु लक्षात घ्या की देवाला प्रामाणिक हृदय हवं असतं. देव आमच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असतो. प्रार्थना करायचं ज्यावेळेस आम्ही करतो, त्यावेळेस करत असताना आमचा जिद्दी स्वभाव आमच्यामध्ये येतो. प्रार्थना म्हणजे हा काही खेळ नाही आहे. आम्हाला त्यात जिंकायचेच आहे असं नाही आहे. प्रार्थना म्हणजे विनंतीपूर्वक आमच्या मागण्या त्याच्यासमोर नेणे, त्याला शरण जाणे, आम्हाला संपूर्ण आमचं हृदय त्याला समर्पित करणे, त्याच्या सहवासात जाणे, गुडघे टेकणे आणि सांगायचं आहे की देवा मी हरलो, देवा मी तुला आता शरण आलो आहे. प्रार्थना करणे म्हणजे हुकूम सोडणं नाही, तर शरण जाणे हे आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 4था अध्याय आहे आणि 6 आणि 7 वचनं. फिलिपियन्स चॅप्टर 4 and verse 6 and 7. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.